दुर्गा बन तू काली बन, तू झांसे की रानी बन, पर कभी ना बुरके वाली बन, पर कभी ना बुरके वाली बन. असं सांगता सांगता आम्ही थकलोय हो, पण आमचं कुणी ऐकायला तयारच नाही. सर्व हिंदू ताईंना, सर्व हिंदू बहिणींना माझा हात जोडून विनंती आहे, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तुम्ही जर उभा टाकलेला असाल तर खाली बसून घ्या, कारण तुमच्या पायाखालची माती सरकणार आहे. हो, तसंच काहीतरी घडलं आहे. कारण आम्ही वारंवार तुम्हाला चेतावणी देत असताना सुद्धा तुम्ही आमच्या नाकावरती ठेचून तुम्ही त्या जिहाद्यांच्या प्रेमाच्या जाळ्यात फसताय. बघा, कालची घटना आहे. अमरावती जिल्ह्यामध्ये परतवाडा शहरामध्ये एका 19 वर्षाच्या पोरानं 19 वर्षाच्या पोरानं 11वी मध्ये शिकणाऱ्या पोरानं एक नाही दोन नाही तब्बल 180 मुलींना आपल्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये फसवला आहे. नुसतं फसवलाच नाही तर तो त्यांच्या सोबत संबंध सुद्धा ठेवलेला आहे आणि त्या घाणेरडे कृत्य केलेलं व्हिडिओ सुद्धा त्यांनी शूट केलेला आहे आणि ते व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड केलेला आहे. अमरावती जिल्ह्यामध्ये सगळीकडे पसरलेले आहेत व्हिडिओ. विचार करा, फार इमॅजिन करा की तुमचा व्हिडिओ, एखादा असा व्हिडिओ अपलोड कोणीतरी सोशल मीडियावर अपलोड केला आहे आणि ते व्हिडिओ ते तुमच्या तरुण भावाच्या मोबाईलवरती व्हिडिओ आलेला आहे, तुमच्या वडिलांच्या मोबाईलवरती जर व्हिडिओ हा आलेला आहे तर तुमच्या वडिलावर काय वेळ येईल, तुमच्या भावावर काय वेळ येऊन पोहोचेल, काय येऊन ठेपेल, तुम्ही कधी विचार केलात? अहो, ते व्हिडिओ अपलोड केल्यानंतर त्या मुली तिथल्या घराच्या बाहेर निघणं त्यांचं मुश्किल झालेलं आहे. आणि काय लोकांना तोंड दाखवतील? आपलं स्वतःच व्हिडिओ त्या लोकांनी सगळ्यांनी पाहिलेलं आहे. त्या गल्लीतून जात असताना कसे जातील? अहो, त्या कॉलेजला कसे जातील? त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त झालेलं आहे. कशामुळं? त्या जिहाद्यांच्या प्रेमाच्या जाळ्यात फसलेलं. अरे, त्या नाचक्या कांद्याच्या नादी का लागताय तुम्ही? हिंदू बहिणींनो, तुम्हाला फरक नाही. अरे, तुम्हाला हिरा आणि खडा ह्यातला फरक कळत नाही. अरे, तुम्ही सोन्यासारखं, तुम्हाला प्रेम करू नका असं म्हणणाऱ्यातला मी नाही. तुम्हाला प्रेम करायचं असेल तर करा बाबा, खुलासा करा, दिल खुलास करा, पण हिंदू मुलावरतीच प्रेम करा, निर्व्यसनी मुलावरती प्रेम करा, छपरी पोरांच्या नादी लागू नका. अरे, तुम्हाला ते नासकी खांदेच भेटतात का प्रेम करण्यासाठी? त्या जिहाद्यांनी आतापर्यंत इतके तुम्हाला व्हिडिओ अपलोड केलेले तुम्हाला दाखवले, अनेक व्हिडिओ जे सोशल मीडियावरती आलेले आहेत की त्या जिहाद्यांनी आपल्या तरुण मुलीला जर त्यांच्या प्रेमात जाळ्यात फसवल्यानंतर धर्म परिवर्तन करायला भाग पाडतात. जर तो धर्म परिवर्तन केला नाही तर, ती जर मुलगी धर्म परिवर्तन केली नाही तर तिच्यावर तेजाब टाकून जाळतात, पेट्रोल टाकून जाळतात, नाही तर तिचे तुकडे तुकडे करून फ्रीजमध्ये पॅक करतात. जर तेही नाही जमलं तर त्या मुलींना लग्नाचं आमिष दाखवून तिला गर्भवती करून सोडून देतात. मुलींनो, जागृत व्हा. माझं हे तुमच्या भावाचं तुम्हाला विनंती आहे कळकळीची. जागृत व्हा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत, जास्तीत जास्त तुमच्या मैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा. जय श्रीराम.